मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोगानुसार पगारास मान्यता दिल्याने कर्मचाऱ्यांनी मंदिरासमोर जल्लोष साजरा केलाय। तर विठ्ठल मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार असून यात शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। तर मंदिर समितीच्या आस्थापनेवर आद्यस्थितीत विविध संवर्गातील 230 कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना आता 7वं वेतन आयोग लागू करण्यात आलाय। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी ते म्हणाले की धनगर आणि धनवट हे दोन वेगवेगळे समाज आहेत, त्यांना एकत्र आणता येणार नाही। तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले ते बेकायदेशीर आहे आणि त्याला फार रियासत होण्याची गरज नाही। सुप्रीम कोर्ट निर्णयात 1.25 लाख बोगस आदिवासी असल्याचं आढळले। आदिवासी समाजाचे मोर्चे आले, पेसा भरती जागा ताबडतोब भरणे असेही ते यावेळी म्हणाले। लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या माहितीप्रमाणे 32 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाचे दंगे होण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली। परंतु मी जनतेचे आभार मानेन की त्यांनी दंगल होऊ दिली नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे। ही जशी एका बाजूला आपण असणारा पाहतोय तशाच रीतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या जी काही माहिती मला देण्यात आली, छोट्या मोठ्या घटना ज्या घडलेल्या आहेत, या सगळ्या घटना 1000च्या वरती येत अशी परिस्थिती आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। आणि आम्ही जे यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो एक हेतू होता तो शांतता प्रस्थापित करण्याचा होता। आम्ही जर असताना ती यात्रा काढली नसती तर मराठा ओबीसी जे आहे या दंगली लागल्या असत्या अशी परिस्थिती आहे। पण ती आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे थांबली असं आम्ही त्या ठिकाणी हे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली। ते माझं म्हणणं आहे की प्रत्येक पॉलिटिकल पार्टी जिंकण्यासाठी काही ना काहीतरी स्टेटमेंट्स करतात, त्याच्यातलं हे स्टेटमेंट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। सदाभाऊ खोत यांनी एक वक्तव्य केलं की पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भातले लोक खूप जिद्दी आहेत, अशा स्वरूपाचं वक्तव्य करत असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेकांनी ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो। नव्यानं काही जण असणारा फुलेवादी झाले पण ते शाहूवादी झाले नाहीत, आंबेडकरवादी झाले नाहीत अशी परिस्थिती आहे। तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो, पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो। त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा किंवा बदल करण्याचा। बीड असेल, लातूर असेल, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सांगलीमधले आहेत, साताऱ्यातल्या 2 घटना आहेत, मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहे, जळगावमधलं आहे, त्याच्यानंतर मग नगरमधल्या आहेत। अशा असणाऱ्या घटना बऱ्याच घडल्या, छोट्या मोठ्या। जरांगे पाटील सातत्यानं उपोषण, त्यानंतर परत मागे, परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध ठिकाणी या सगळ्या यात्रा करतायत। एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
काय दर्शवतोय तुमचं अनालिसिस काय म्हणतं? ते आम्ही मागे म्हणालो, आजही म्हणतोय, जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवतात आहेत. त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना एकनाथ शिंदे चालवतात आहेत. आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल. त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही. आज नाशिकला आलेले साहेब राहुल न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.